नमस्कार. आज आपण एक भन्नाट गोष्ट पाहणार आहोत. एका अशा शहराची जे कुण्या बिल्डरनी नाही तर चक्क तिथल्या शेतकऱ्यांनी मिळून उभं केलं. कल्पना करून बघा, हे किती वेगळं आहे. आणि हाच तो प्रश्न आहे की काय होईल जर ज्यांची जमीन घेतली जातीये तेच लोक स्वतः डेव्हलपर म्हणजे विकासक बनले तर. सामान्यपणे शेतकरी फक्त जमीन विकतो, पण इथे ते जमिनीचे मालकही राहिले आणि विकासकही बनले. हीच तर मगरपट्टा सिटीच्या कथेमागची मूळ संकल्पना आहे. आणि बघा, त्या कल्पनेचं हे प्रत्यक्षातलं रूप. एक चकचकीत, आधुनिक आणि स्वयंपूर्ण शहर. पण काही वर्षांपूर्वी इथे फक्त शेती होती, दुसरं काहीही नाही. मग शेतजमिनीचं असं अविश्वसनीय शहरात रूपांतर झालं तरी कसं? चला, हीच गोष्ट आपण सविस्तरपणे समजून घेऊया. पण हे समजून घ्यायच्या आधी आपल्याला थोडं मागे जावं लागेल, त्या मूळ समस्येकडे ज्यामुळे या मगरपट्टा मॉडेलचा जन्म झाला. हे बघा, जेव्हा कुठलंही शहर वेगाने वाढायला लागतं तेव्हा शहराच्या आजूबाजूला असलेल्या शेतकऱ्यांसमोर एक मोठा पेच उभा राहतो. त्यांच्या जमिनीला प्रचंड मागणी येते, भाव वाढतात, पण याचा खरा फायदा त्या शेतकऱ्याला होतो का? त्यांच्यासमोर साधारणपणे दोन पर्याय असतात. एक म्हणजे तो पारंपरिक मार्ग, ज्याला मुळशी पॅटर्न असंही म्हटलं जातं. यात काय होतं तर विकासक येतात, शेतकऱ्यांकडून कमी जास्त भावात जमीन विकत घेतात आणि नंतर त्यावर प्रचंड नफा कमवतात. शेतकऱ्याच्या हातात फक्त एक रकमी पैसे येतात. पण दुसरा एक अगदी नवीन विचार होता. तो म्हणजे जमीन विकण्याऐवजी विकासातच भागीदार बनायचं आणि आयुष्यभर नफा मिळवत राहायचा. फरक जमीन आसमानाचा आहे, नाही का? आणि हाच विचार या वाक्यात किती सुंदरपणे मांडलाय पहा. जमीन म्हणजे काय तर रोज सोन्याची अंडी देणारी कोंबडी. आता निर्णय घ्यायचा होता, कोंबडी कापून एकाच दिवसात सगळं मिळवायचं की रोज एक अंड घेऊन आयुष्यभर समृद्ध राहायचं. आणि याच दूरदृष्टीच्या विचारातून एका नव्या क्रांतिकारक उपायाचा जन्म झाला, जोच मगरपट्टा कथेचा आत्मा आहे. तर हे लँड पूलिंग म्हणजे नेमकं काय? सोप्या भाषेत सांगायचं तर यात वैयक्तिक मालक आपली जमीन एकत्र आणतात आणि एक कंपनी तयार करतात. म्हणजे जमीन विकायची नाही तर त्या कंपनीत गुंतवायची, आणि ज्याची जितकी जमीन तितकी त्याची त्या कंपनीत मालकी, म्हणजे सगळेच मालक. आणि या मॉडेलचे फायदे जबरदस्त होते. एकतर जमिनीचे सगळे हक्क एका कंपनीकडे आले, मग त्यावर व्यावसायिक पद्धतीनं नियोजन आणि विकास करणं सोपं झालं. आणि सगळ्यात महत्त्वाचं, विकासातून मिळणारा नफा कुठल्या तिसऱ्या व्यक्तीकडे न जाता थेट भागधारकांना म्हणजेच त्याच मूळ शेतकऱ्यांना मिळू लागला, तेही टप्प्याटप्प्याने, नियमितपणे. बरं, ही सगळी झाली कागदावरची गोष्ट. पण प्रत्यक्षात काय झालं, कशी ही शेतं एका शहरात बदलली? चला, तो प्रवास पाहूया. हे बघा, या दोन सॅटेलाइट इमेजेस पहा. थक्क करणारा बदल आहे हा. डावीकडे आहे 2003 सालची विखुरलेली शेतजमीन आणि उजवीकडे अवघ्या 12 वर्षांनंतर 2015 मध्ये त्याच जागी उभं राहिलेले एक नियोजनबद्ध शहर. यापेक्षा मोठा पुरावा काय असू शकतो या योजनेच्या यशाचा? आणि या शहराचं डिझाईन अप्रतिम आहे. अगदी मध्यभागी एक विशाल 25 एकरचं उद्यान आणि त्याच्या भोवती घरं आणि ऑफिसेस. यामुळे वॉक टू वर्क ही संकल्पना प्रत्यक्षात आली. म्हणजे घरापासून ऑफिस अगदी चालत जाण्याच्या अंतरावर. 30%! विचार करा, शहराच्या एकूण जागेपैकी तब्बल 30% जागा फक्त आणि फक्त हिरवळीसाठी, बागांसाठी आणि मोकळ्या जागांसाठी राखून ठेवली आहे. आजच्या काळात हे खरंच कौतुकास्पद आहे. हे शहर तर उभं राहिलं, पण मग त्या शेतकऱ्यांचं काय झालं ज्यांनी ही जमीन दिली होती? तेच तर या यशाचे खरे भागीदार होते. त्यांना काय मिळालं? तर झालं असं की 120 पेक्षा जास्त शेतकरी कुटुंब या प्रवासात एकत्र आली. एक लक्षात घ्या, ते फक्त जमीन देणारे नव्हते, ते या शहराचे मालक होते, निर्माते होते. आणि आर्थिक फायदा? तो तर अविश्वसनीय होता. सुरुवातीला ज्या शेअरची किंमत 100 रुपये होती, तोच शेअर पुढे जाऊन हजारो रुपयांपेक्षाही महाग झाला. म्हणजे विचार करा, थेट 10 पटींपेक्षा जास्त परतावा. आणि गोष्ट फक्त पैशांची नाहीये. या नव्या शहरामुळे, तिथल्या IT पार्कमुळे जवळपास 40,000 नोकऱ्या निर्माण झाल्या. याचा फायदा फक्त त्या शेतकऱ्यांना नाही तर संपूर्ण समाजाला झाला. तर मग या सगळ्यावरून एक मोठा प्रश्न उभा राहतो. मगरपट्टा हे फक्त एक उदाहरण आहे की शहरांच्या भविष्यासाठी हा एक नवा आराखडा ठरू शकतो? या प्रकल्पाचं महत्त्व किती मोठं आहे हे या तुलनेवरून लक्षात येईल. मगरपट्ट्यामधल्या त्या मध्यवर्ती मोकळ्या जागेची तुलना पॅरिसच्या आर्क द ट्रायम्फ किंवा दिल्लीच्या कनॉट प्लेससारख्या प्रसिद्ध जागांशी केली जाते. म्हणजे याचं महत्त्व जागतिक पातळीवरचं आहे. थोडक्यात सांगायचं तर या मॉडेलने काय केलं? याने शेतकऱ्याला उद्योजक बनवलं, त्याची संपत्ती त्याच्याचकडे ठेवली आणि त्यातून एका शाश्वत सुंदर शहराला जन्म दिला.
आणि शेवटी हाच प्रश्न राहतो की मगरपट्टा सिटीची ही गोष्ट हा एक अनोखा चमत्कार आहे की मग जगभरातल्या वाढत्या शहरांच्या विकासासाठी हा एक नवीन अनुकरणीय आदर्श ठरू शकतो. यावर नक्की विचार करायला हवा.